ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते, शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची. पहिले पुष्प, गुढीपाडवा, कडुलिंबाची गोडी आणि नव्या वर्षाची पहाट. पालवी कोवळी तांबूस पानांची, घेऊन येते नवलाई निसर्गाची. मांगल्य सजते चैत्राच्या दारी, पाऊल वाट धरून नव्या आशेची. पहाटेचे 4 वाजले असतील. अंगणात अजून हलकासा काळोख पसरला होता, पण आजींचा आवाज साऱ्या घरात चैतन्य निर्माण करत होता. उठा ग बाई, नव्या वर्षाची पहिली पहाट झाली. आजीने हलक्या हाताने पांघरून ओढत हाक मारली. त्या हाकेत एक वेगळाच उत्साह होता. आज वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा. मी आळस देत डोळे उघडले तर खिडकीतून येणारी भल्या पहाटेची थंडगार हवा थेट अंगाला लागली. शेजारीच आई तुळशीच्या वृंदावनापुढे शेणाचा ओला सडा शिंपत होती. ओल्या मातीचा तो सुवास आणि तांबड्या विटांच्या भुकुटीवर हळद कुंकवाच्या रंगातून उमटणारी पांढरी रांगोळी. उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवताच मन अगदी प्रसन्न होऊन गेले. आजोबा, बांबूची काठी आणली का? आतून दादाचा आवाज आला. आजोबा काल संध्याकाळीच माळरानावरून एक छान लांब आणि दणकट बांबूची काठी कापून घेऊन आले होते. आजोबांनी ती काठी स्वच्छ धुवून वाळवायला ठेवली होती. गुढी उभारणे म्हणजे आमच्या घरात एक मोठा सोहळाच असायचा. दारात आईने आंब्याची हिरवीगार पाने आणि झेंडूच्या पिवळ्या धमक फुलांचे तोरण टांगले, तर तिकडे अंगणात आजोबांनी त्या बांबूच्या काठीला लाल केशरी रंगाच्या रेशमी खणांची घडी बांधली. आईने त्यावरून साखरेच्या पांढऱ्या गाठी आणि कडुलिंबाची कोवळी पाने असलेली सुगंधी माळ अडकवली. त्यावर तांब्याचा लखलखणारा गडू उपडा ठेवला आणि हळद कुंकवाची 5 पट्टे त्यावर ओढले. सूर्याची पहिली कोवळी किरणे जशी क्षितिजावर उमटली तशी गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो या गजरात आजोबांनी ती गुढी अंगणाच्या कोपऱ्यात उंच उभी केली. वाऱ्याच्या मंद झुळकीवर जेव्हा ती रेशमी गुढी डोली लागली तेव्हा संपूर्ण वातावरण एका अलौकिक चैतन्याने भरून गेले. चला आता प्रसादासाठी पुढे व्हा, आजीने सगळ्यांना हाक मारली. आजीच्या हातात खलबत्ता आणि छोट्या तांब्याचा पेला होता. तिने झाडावरून तोडलेली कडुलिंबाची बारीक कोवळी पाने, थोडासा गूळ, जिरे, ओवा एकत्र करून एक छोटासा गोळा प्रत्येकाच्या हातावर ठेवला. मी तोंड बेडेवाकडं करत म्हणाले, आजी, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तू हे कडू काहीतरी खायला देतेस. आजोबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत हसले आणि म्हणाले, बाळा, ही तर आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. निसर्गाने आपल्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा कडुलिंबाचा प्रसाद दिला आहे. हा कडू रस खाल्ला की वर्षभर शरीर तर निरोगी राहतच, पण मनही खंबीर बनतं. जो या कडूपणाला हसतमुखाने पचवतो त्यालाच आयुष्यातल्या खऱ्या गोडव्याची किंमत कळते. आजोबांचे हे शब्द थेट काळजाला भिडले. आम्ही सर्वांनी तो प्रसाद अगदी श्रद्धेने खाल्ला. सुरुवातीला लागलेला तो कडवटपणा हळूहळू जिभेवर पचायला आणि शेवटी गुळाचा गोडवा सुखवून गेला. दुपारी स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा आणि वाफाळलेल्या कटाच्या आमटीचा खमंग सुवास घरभर पसरला. कुटुंबातील सर्व मंडळी पाटावर एकत्र बसली. आमटीचा चमचा हातात घेताना आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंद पाहून वाटले, सण म्हणजे दुसरं काही नसून नात्यांमधील हा असा गोडवा असतो. काळाच्या चाकाप्रमाणे बदललेली घरे आणि बदलल्या पिढी, कालच्या समृद्ध बालपणाने रचल्या आजच्या वर्तमानाच्या पायऱ्या. माझ्या आजी आजोबांनी दिलेली ही शिकवण्याची शिदोरी आज माझ्या मुलांच्या आणि नातवाच्या भविष्याच्या साधू पाहते हास्य लहरी. भूतकाळातील या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावर पोहत असताना मी अचानक वर्तमानात आले. दुपारचे जेवण झाल्यावर मी गॅलरीमध्ये विसावले होते. माझ्या त्या कौलारू घराची जागा आता सिमेंटच्या इमारतीने घेतली होती आणि कालच्या आजी आजोबांच्या जागी आज मी स्वतः आजी झाले होते. माझा मुलगा त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता आणि माझा लहानसा नातू
त्याच्या बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मी नातवाला जवळ बोलावले आणि विचारले, बाळा, आज आपण सकाळी ती रेशमी गुढी का उभारली आणि तो कडुलिंबाचा प्रसाद का खाल्ला, तुला ठाऊक आहे का? त्याने निरागसपणे मोबाईल बाजूला ठेवला आणि विचारले, नाही आजी, मला वाटलं तो फक्त एक झेंडा आहे आणि तो प्रसाद तर खूपच कडू होता. त्याचे ते निष्पाप उत्तर ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आले. पण मनात विचार आला, जर आपण आज या नव्या पिढीला आपल्या सणांमागचं मर्म समजावून सांगितलं नाही तर त्यांच्याही साठी हे सगळं केवळ एक औपचारिक सोहळा बनून राहील. मी त्याला जवळ घेतले आणि मुलाकडे पाहिले. त्यानेही लॅपटॉप बंद केला आणि तो आमच्याजवळ येऊन बसला. मी नातवाला सांगितले, बाळा, ती गुढी म्हणजे केवळ कपडा आणि भांडे नाही, तर ती आपल्या विजयाची आणि नव्या आशेची गुढी आहे. जसं तू गेम खेळताना पहिली लेवल सुरू करतोस, तसंच हा पाडवा म्हणजे आयुष्याची पहिली लेवल सुरू करायचा दिवस. आणि तो कडुलिंबाचा प्रसाद आपल्याला शिकवतो की आयुष्यात कधी कठीण प्रसंग किंवा अपयश आले तरी घाबरायचं नाही, ते पचवून पुढे जायचं, तरच यशाची खरी मजा मिळते. माझे बोलणे ऐकून मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आला. तो म्हणाला, आई, खरं आहे तुझं. आजच्या या डिजिटल युगात आणि स्क्रीनवर सगळे झटपट मिळते. तिथे मुलांमध्ये संयम, सकारात्मकता राहण्याची अशा परंपरेने महत्त्व खूप जास्त आहे. संध्याकाळी जेव्हा गुढी उतरवायची वेळ आली तेव्हा माझ्या मुलाने स्वतः पुढे होऊन नातवाच्या हातात ती बांबूची काठी धरायला दिली. चल बाळा, आजीने सांगितल्याप्रमाणे आपण दोघे मिळून ही पूजा करायची आणि पुढच्या वर्षी अजून नव्या उत्साहाने नवी गुढी उभारूया. मुलाने नातवाला जवळ घेत प्रेमाने सांगितले. माझ्या नातवानेही अगदी उत्साहाने आणि श्रद्धेने हात जोडून गुढीला नमस्कार केला. त्या क्षणी माझे मन तृप्त झाले. मला जाणीव झाली की काळाच्या ओघात घरे बदलली, तंत्रज्ञान आले, तरी आपल्या संस्कृतीचे संस्कार आणि जीवनमूल्ये जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजतेने संक्रमित होतात तेव्हा खऱ्या अर्थाने या परंपरेचा गंध टिकून राहतो. ही पाडव्याची गुढी केवळ भूतकाळातील आठवण उरली नाही, तर ती माझ्या मुलांच्या आणि नातवाच्या भविष्यालाही संघर्षाची, लढण्याची आणि एकत्र राहण्याची नवी दिशा देऊन गेली. धन्यवाद.